नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण भाकरी कशी बनवायची ते बघतोय। नवीन शिकणाऱ्यांसाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे। ज्यांना कुणाला भाकरी जमत नाही त्यांनी अशी या व्हिडिओमध्ये मी पुढे काही टिप दिली आहे, तुम्ही त्या फॉलो करा, म्हणजे तुमची ही भाकर कुठेच तुटणार नाही आणि छान अशी होईल। तुम्ही बघू शकता मस्त अशी झाली आहे। तुम्हाला मी तोडून सुकन दाखवते। हे बघा, सहज याचा आतील भाग आपल्याला दिसत आहे। बघा किती छान झाली आहे। तर तुमची सुद्धा भाकरी अशीच व्हावी म्हणून मी ज्या टिप्स दिल्या त्या फॉलो करा। तर हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे, त्यांनी स्पेशल आवर्जून हा व्हिडिओ बघा, अजिबात कुठे स्किप करू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण ही गरमागरम अशी भाकरी बनवायला सुरुवात करूया। आज आपण इथे भाकरी कशी करायची ते बघतोय। तर इथं परातमध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि हे 2 भाकरीचं पीठ आहे। तर बऱ्याच जणांना भाकर जमत नाही, त्यांच्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे। तर इथं 2 भाकरीचं पीठ आहे आणि यामध्ये 1 भाकर करायची आहे आणि यामध्ये 1 भाकर करायची आहे। तर इथं मी बघा हे पीठ साईडला काढलं आणि एका भाकरीचं पीठ हे सुद्धा साईडला काढलं। तर मी हे पीठ यामध्ये ठेवून देते आणि ही भाकर एका साईडला करून घेते। मला सवय आहे, तुम्हाला जर सवय नसेल, बऱ्याच जणांना भाकरी जमत नाही, तर मग त्यांनी ही पीठ बाजूला काढून ठेवायचं आणि 1 भाकर छान मग मस्त होते। तर इथं मी ही कणिक मळून घ्यायचे। हे बघा छान ही कणिक अशी मळून घ्यायची, थोडं थोडं पाणी करून कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे। इथं हे पीठ मी बाजूला करते म्हणजे व्यवस्थित कणिक मळता येईल, किंवा मग तुम्ही पीठ हे बाजूला काढून घेऊ शकता। आता छान ही कणिक मी अशी घट्टसर मळून घेते। गरजेप्रमाणेच पाणी घाला, एकाच वेळेस जास्त पाणी घालू नका। एकाच वेळेस जास्त पाणी घातल्याने हे पीठ पातळ होईल आणि भाकरी छान जमणार नाही। हे बघा याचा घट्टसर असा गोळा करते, आणखी थोडं पाणी घालते यामध्ये। एक एक पोर्शन याचं मळून घ्यायचं आहे। आपल्या हाताच्या या भागाने ही कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची। बघा एक एक पोर्शन असं घेऊन, याने का होईल छान याला चिकटपणा येतो, भाकरी सहज जमते। तर मग ही छान अशी मळून घ्यायची या पद्धतीने। ही प्रोसेस जरा 10 मिनटं तरी तुम्ही करा, म्हणजे छान तुमची भाकरी जमेल। जेवढं तुम्ही ही कणिक मळून घेसाल तेवढी भाकर व्यवस्थित येईल। आता इथं मी व्यवस्थित अशी कणिक मळून घेतली। आता आपल्याला हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे। तर इथं मी हाताला थोडं पाणी लावून घेतलं आहे। तर आपल्याला गोळा गोलाकार करून घ्यायचा आहे, किंवा मग तुम्ही या पद्धतीने असा सुद्धा करू शकता। हे बघा छान याचा एक गोळा तयार करून घेतला। आता आपल्याला हातावर याला थोडंसं दाबून घ्यायचं, थोडं चपटं करून घ्यायचं। इथं मी हाताने छान असं प्रेस करून घेतलं। आता पुन्हा आपल्या या बोटाला पाणी लावून घ्यायचं। मी इथं बोटाला छान पाणी लावते आणि याच्याला असं चपटं करून घेतलं आणि याच्या जी कड आहे बघा, कडाने मी सर्वत्र असं पाणी लावून घेतलं बोटाच्या साहाय्याने। आता या बोटाने आपल्याला वरून दाब द्यायचा आणि या बोटाने खालून दाब द्यायचा, असं हे याचं गोल चक्री एक करून घ्यायची। तुम्ही बघू शकता, बघा छान व्यवस्थित झालं। आता यामध्ये थोडंसं पीठ घालायचं खाली प्लेटमध्ये। यामध्ये मी पीठ घालून घेते आणि भाकर खाली ठेवायची, हाताने थापून घ्यायची व्यवस्थित। हे बघा मी आधी एका हाताने थापून दाखवते, थापून घ्यायची आणि मग नंतर दुसऱ्या बाजूने छान याला असं थापून घ्यायचं आहे। बघा सहज थापल्या जाते। हे जे कडा आहेत भाकरची, हा शेवटचा भाग आहे, हा छान असा बारीक करून घ्यायचा, जाड राहायला नको कुठेच। नंतर मध्यभाग आहे तो सुद्धा बारीक करून घ्यायचा, छान असा आहे दाबून घ्यायचा हाताने। आणि मग नंतर आपल्याला एकाच हाताने
ही भाकर थापून घ्यायची आहे. तुम्हाला एक हाताने जमत नसेल तर दोन्ही हातांनी सुद्धा तुम्ही ही भाकर थापून घेऊ शकता. बघा छान अशी ही थापून घ्यायची, म्हणजे कुठेच ही जाड राहत नाही. चांगली याला मी एकाच हाताने थापून घेते, किंवा मग तुम्ही दुसऱ्या हाताने सुद्धा थापून घेऊ शकता याप्रमाणे. आणि तुम्ही बघू शकता छान इथं मी एक मोठी भाकर थापून घेतली आहे. बघा जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, याप्रमाणे अशी थापून घेतली. आता आपल्याला लगेच ही तव्यावरती भाजून घ्यायची आहे. तर तिकडे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. चला तर मग तुम्हाला मी भाकर शेकताना दाखवते. आता इथं तवा छान व्यवस्थित गरम करून घेतला. तर आपल्याला ही भाकर अलगद काढून घ्यायची आहे. तर ही भाकर आपल्याला सहज अशी एकाच हाताने निघते ही, आणि खालून दुसरा हात लावायचा. तुम्हाला दाखवते मी. हे बघा छान मी उचलून घेतली आहे ही भाकर. आता आपल्याला हा जो पिठाचा भाग आहे जो आपण खालती ठेवला होता तो आपल्याला असा वरून आला पाहिजे हा तव्याच्या. तर हा इथं मी असा टाकून घेतला, आणि काठाने जर चिरला असेल तर याला असं पाणी लावून घ्यायचं. तर आता इथं मी याच्यावर पाणी घालून घेते. न जमणाऱ्यांना सुद्धा भाकरी व्यवस्थित जमतील. तर इथं यामध्ये पाणी घालून घ्यायचं व्यवस्थित असं. गॅस अगोदर मोठ्या आचेवर करून घ्यायचा. जर मंद आचेवर केला तर मग भाकर पटकन निघत नाही, ती तव्यालाच चिपकते. तर गॅस आपला हा मोठा आचेवरच असला पाहिजे, तरच भाकर व्यवस्थित निघेल. तर इथं हे पाणी मी याला छान लावून घेतलं. हे बघा आता आपल्याला काय करायचं, एक बाजू 3-4 मिनटं छान शेकून घ्यायची आहे. अजिबात पलटी करू नका. जर पलटी करसाल तर मग भाकर तुटेल, व्यवस्थित होणार नाही. भाकरीची एक बाजू 3-4 मिनटे छान शेकून घ्यायची, आणि मग दुसरी बाजू आपण पलटी करून घेऊया. इथं 3 मिनटे झाली आहे. इथं मी भाकर पलटी करून घेते. हे उलट नाही, हे हळूवारपणे यामध्ये असं घालून घ्यायचं चारी बाजूंनी, म्हणजे भाकर कुठे चिपकता कामा नये. आणि अलगद ही एका बाजूला उचलून घ्यायची. तुम्ही बघू शकता मस्त इथं एक बाजू छान शेकून घेतली. तर आपल्याला ही जी बाजू आहे ही पुन्हा भाजून घ्यायची आहे. इथपर्यंतच काम भागत नाही. भाकरी जी आहे कच्ची आहे, तर आपल्याला 2-3 वेळेस ही भाकर उलट पालट करून घ्यायची आणि शेकून घ्यायची आहे. आता याची सुद्धा बाजू मी 3 ते 4 मिनटं छान शेकून घेते. आता इथे 4 मिनटं झाली आहे. उलटणं घ्यायचं. बघा सहज उलटणं यामध्ये जाते. तर आपल्याला असे हातावर घेऊन बघायची, आणि तुम्ही बघू शकता ही कच्ची आहे. तर मग आपल्याला हीच बाजू छान शेकून घ्यायची. छान ही काट्याने अगोदर शेकून घेऊया, आणि मग पलटी करून घेऊया. बघा छान याला अशी काट्याने फिरून घ्यायची, छान शेकून घेऊया. मंदातला जो भाग असते तो पटकन शेकला जातो, आणि काठाचा भाग मग कच्चाच राहतो. तर आपल्याला काठाने अगोदर शेकून घ्यायची, आणि नंतर मग मधात शेकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता ही बाजू मी छान भाजून घेतली. आता आपल्याला पलटी करायची आहे. बघा छान खरपूस भाकरी भाजून घेतली मी. आता दुसरी बाजूसुद्धा छान खरपूस भाजून घेऊया. छान अशी ही भाकरी फुगत आहे, तुम्ही बघू शकता. तर ही बाजूसुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि आता इथं मी पलटी करून घेतली. आणखी एकदा ही बाजू 2 मिनटासाठी शेकून घेते. उलटपालट करून घ्यायची आहे. छान शेकून घ्यायची याला, आणि जळायलासुद्धा नको. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही आपली भाकरी शेकून तयार आहे. बघा तुम्हाला दाखवते मी. छान याचा असा आतील भागसुद्धा दिसतो. तर मी तुम्हाला ती नंतर दाखवेल. तर याचप्रमाणे मी दुसरी भाकरीसुद्धा अशीच करून घेते. आणि इथं तुम्ही बघू शकता गरमागरम आपल्या भाकरी तयार आहेत. बघा मस्त अशा झाली आहे. तुम्हाला दाखवते मी. दोन्ही बाजू छान खरपूस शेकून घेतली, आणि बघा मस्त अशी पातळ भाकरी आहे, एकदम कुठेच जाड नाही. तर भाकरी करताना काय करायचं, गॅस एकदम मोठा आचेवर ठेवून भाकरी शेकून घ्यायची छान. तुम्ही जर मंद आचेवर गॅस करून भाकरी शेकसान तर मग ती तव्याला चिपकते आणि भाकरी छान शेकल्या जात नाही. तर
ही टिप तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमची भाकरसुद्धा छान होईल. तर नवशिक्यांसाठी भाकरीचा स्पेशल व्हिडिओ आहे, तर त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा. तर थंडीचे दिवस आहे, रश्श्याच्या भाजीसोबत ही गरमागरम भाकरी चुरून खायची वेगळीच मजा आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.